तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. चला तर असं सुंदरशी सकाळ झालेली आहे आणि मी लवकरच उठले होते 5:30 वाजता. तर आता मी स्वयंपाकात काय बनवणार आहे तेही सांगते तुम्हाला. तर आज मी चपाती आणि मुगाची डाळ मुलांना देणार आहे लंचमध्ये. तर आजचं वातावरण कसं आहे चला तेही तुम्हाला दाखवते. तर इथे मी पाणी ठेवलेलं आहे अंघोळीला मुलांसाठी आणि वाजलेले आहेत 7 आणि अंगण वगैरे सगळं मी झाडून पाणी घालून घेतले आणि वातावरण बघा कसं झालंय. रात्री पण भरपूर असा पाऊस होता आणि आत्ता पण आभाळच आहे भरपूर बघा. तर पूर्ण रात्र पाऊस होता. तर घर वगैरे मी सगळं झाडून घेतलेलं आहे आणि लगेच कपडे पण भिजत घातलेत मी, कारण लवकर धुवून घेते. आणखी ऊनसुद्धा नाही आहे आणि कपडे पण लवकर वाळत नाहीत त्याच्यासाठी. तर आता मुलं आंघोळ झाले की त्याच्यानंतर मी ते कपडे पण धुवून घेईल. तर चला अगोदर स्वयंपाक करून घेते मुलांच्या लंचसाठी. चला तर मुलं पण आता गेलेली आहे शाळेला, कारण पाऊस भरपूर पडत आहे एकदम. चला तर माझंही जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आज आहे मस्त चिकन बिर्याणीचा बेत. तर तुम्हाला दाखवते. आता मी चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. चला कसं केलं आहे तेही दाखवते. तर बघा कलर किती सुंदर आलाय. तर इथे मी चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. तर आजचं वातावरण आहे असं. तर पाऊस तर चालूच आहे आणि आता पूर्ण किचन मला आवरून घ्यायचं आहे आणि भांडे आहेत. चला तर आता किचन पूर्ण मी आता आवरून घेते लवकर आणि नंतर मला तयारी करायची आहे बिर्याणीची. किचन पण सगळं आवरून झाले आणि इथे मस्त आता मी बासमती राईस भिजत घातले आहे. तर 1 तासभर भिजत घालणार आहे मी. आणि इथे पुदिना आणि कोथिंबीर पण स्वच्छ धुवून मी पाणी निचरत ठेवलेलं आहे. आणि इथे 1/2 किलो कांदे घेतलेले आहेत, जे की आपल्याला बरिस्ता बनवायचा आहे, फ्राय करायचे आहेत. चला तर आता कांदा फ्राय करून घेते. आणि चिकनचं मॅरिनेशन पण किती सुंदर झाले बघा, कलर पण खूप छान आला आहे. आणि इथे मी ठेवलेली आहे कढई. कढईत घातलेलं आहे तेल. तर तेल छान गरम झाले. आता कांदा घालूया आणि मस्त असं गोल्डन फ्राय करून घेऊया. आणि इकडे किटेलला पण मी गरम पाणी ठेवलेलं आहे बिर्याणीसाठी. आणि इकडे मस्त आपला कांदा फ्राय होत आहे. तर तुम्हाला याची जर रेसिपी पाहायची असेल तर मी चॅनलवरती डिटेल रेसिपी बिर्याणीची टाकलेली आहे, दम बिर्याणीची. ते जाऊन तुम्ही पाहू शकता. तर ही कांदा आता फ्राय करून घेते. आपली बिर्याणी झालेली आहे तयार. आणि लगेच कांदा आणि लिंबू पण घेतलं आहे मी. तर चला आता जेवण करायचं आहे. आणि इकडे घेतलेला आहे पसारा. तर मस्त असं वजन ठेवून दिले आणि दम दिला आहे मी. काळा तवा ठेवलेला आहे खाली. चला तर आता जेवण करून घेते. तर इथे घेतलेला आहे पसारा आणि दही पण आहे, प्लेट, पाणी. बघूया बिर्याणी. ओ हो हो हो, वाव, कलर खूप सुंदर आलाय, एकदम मस्त. तर बघा मस्त अशी बिर्याणी झालेली आहे, रेडी. कशी झाली युक्ती? छान आहे दक्षू. हॅलो बिर्याणी. तर आता जेवण मीही करून घेते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.